की आपल्या यादीत अनेक बेघर लोक सुटले आहेत, कारण यादी 2011ला तयार झाली आहे. पुन्हा नव्याने पोर्टल उघडलं आणि नवीन 30 लाख लोक असे निघाले की जे कच्च्या घरामध्ये राहत होते, झोपडीत राहत होते. मी मोदीजींना, शिवराजजींना म्हटलं की आता 30 लाख घरं अजून आम्हाला लागतील. मला अपेक्षा होती मागच्या वेळी 13 लाख घरं मिळाली, ती 7 वर्षात मिळाली. आता 15 लाख घरं मिळतील, 2-3 वर्षात मिळतील. पण शिवराजजींनी तर मला एक सुखद धक्का दिला आणि मला सांगितलं, देवेंद्र जी आप कार्यक्रम आयोजित करो, पूरे 30 लाख मकान आपको एक साथ मिलेंगे. एकत्रित 30 लाख घरं शिवराजजींनी आपल्याला दिली. आणि मी जयाभाऊंना, आमच्या डवले साहेबांना सांगितलं, जर त्यांनी आपल्याला रेकॉर्ड घरं दिली आहेत, आपल्याला हे रेकॉर्ड काम करावं लागेल. 45 दिवसामध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता. आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, एका वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे. हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय. आज पुन्हा 9,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. हे 9,000 कोटी रुपये मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी शिवराजजी असाच कार्यक्रम आम्ही करू. आज 5 लाख लोकांना चाव्या दिल्या, पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना चाव्या आम्ही देऊ. आणि बंधू भगिनींनो, अरे गरीब कल्याणाचा विचार तर अनेक लोक मांडत होते, पण मोदीजी बघा, 30 लाख घरं म्हणजे 1.25 कोटी लोकांना त्यांच्या घरावर छत मिळत आहे. 1.25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहत होते ते स्वतःच्या पक्क्या घरामध्ये या ठिकाणी चाललेले आहेत. आणि म्हणून आम्ही देखील निर्णय केला, घर झालं तर ते उत्तम झालं पाहिजे. म्हणून राज्याच्या वतीनंही त्याच्यात 50,000 रुपये दिले. आणि त्यासोबत हाही निर्णय घेतला, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याला घर मिळेल त्याला जन्मभर इलेक्ट्रिसिटी फुकट मिळाली पाहिजे. म्हणून त्याला त्या ठिकाणी सोलर करता पैसे आम्ही देतो. नाही, मुक्ती देण्याचं काम आपण केलेलं आहे. एवढंच नाही तर काही लोक असे होते, अर्ज केला पण जमिनीचा तुकडा देखील नव्हता, त्यांना घर तर मंजूर झालं,